त्याच्यानंतर मी घेतलेला आहे ड्रेस. मला खूप जास्त आवडला ड्रेसचा कलर आणि कॉटनमध्ये आहे. आणि आता हाय गाईज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे फ्रायडे. आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि तुम्हाला दिसत असेल की मी पित आहे दूध. आज मी दूध पित आहे विथ बोर्नव्हिटा. असाच मूड झाला मला दूध विथ बोर्नव्हिटा पण फार आवडतो. देन त्याच्यानंतर मी आता जाईल बाहेर असंच फिरायला, कारण वर्क फ्रॉम होम असलं की बसून बसून कंटाळा येतो. ऑलमोस्ट मी 2-3 दिवस झालं खालीच गेलेले नाही आहे आणि कुठला ब्लॉग पण शूट केलेला नाही आहे. सो म्हटलं चला आज जरा खाली जाऊयात, जरा फिरून येऊयात. तसे आज फ्रायडे आहे तर मी खाली जाईल. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चला मी घरून निघते आता. आणि ही बघा किती क्यूट बॅग आहे. मला ही बॅग गिफ्ट भेटलेली आहे. सो ही घेऊन चालली मी आज. म्हटलं तुम्हाला दाखवावी, छोटीशी आणि काही थोडंसं सामान कॅरी करायचं असेल तर खूप छान आहे. सो चला आता. सो गाईज मी आलेले आहे शनी मंदिरामध्ये आणि इथं आल्यावर असं जरा बरं वाटतं. असं कधीच नाही होणार की मी तर जवळपास आले आणि मंदिरामध्ये नाही आले. सो दर्शन घेते आणि पटकन निघून. एग्जैक्टली इसकी तरह ही है क्या? ये वाला चाहिए कि ये वाला चाहिए? ये वाला इसका चाहिए. इसका कौन सा है बैटरी? तर गाईज मी आलेले आहे घरी. आता पटकन मला स्वयंपाक बनवायचा आहे. आणि बघा हे जाताना मी घेऊन गेलेले एक बॅग आणि येताना घेऊन आलेली आहे 3 बॅग्स. इथे एक मागे एक आहे. सो हे असंच होतं, आपण काही ठरवून जात नाही बाहेर जाताना काय घ्यायचं आहे. आणि बाहेर गेलं की भरपूर साऱ्या गोष्टी दिसतात आणि मग आपण जे वाटते ते घेऊन येतो. आणि माझं तर असंच होतं, एखादी गोष्ट मला आवडली काही दिसली की लगेच मी घेऊन येते. सो चला आता पटकन स्वयंपाकाला लागते, भेटूया नंतर. सो गाईज मी चेंज केलं आणि पटकन जेवण बनवायला स्टार्ट केलं. मी आज बनवलेलं आहे मशरूम फ्राय, डाळ आणि राईस. तर ऑलरेडी माझी मशरूम फ्रायची रेसिपी एका ब्लॉगमध्ये आहे, त्या ब्लॉगची लिंक मी देते. म्हणून मी आज काहीच शूट नाही केलं रेसिपी, तर डायरेक्ट दाखवते तुम्हाला की मी कसं बनवलेलं आहे. हे बघा, हे मशरूम फ्राय रेडी आहे. इकडे डाळ आहे आणि इथे राईस लावलेला आहे. तर चला आता मी जेवायला घेते. सो गाईज आजपासून IPL चालू आहे. सो एंटरटेनमेंटसाठी आता फुल ऑप्शन आहे. तर आम्ही आज IPL बघत बघत जेवण करणार आहे. आणि आज CSK आणि गुजरातची मॅच आहे. तर तसं माझं फेवरेट आहे मुंबई इंडियन्स, कारण महाराष्ट्रामध्ये राहतो तर मुंबई इंडियन्स आवडलंच पाहिजे. आणि तसं मला विराट कोहली पण आवडतो, त्याच्यामुळे RCB पण आवडतो, धोनी आवडतो, CSK पण आवडतो, हार्दिक पांड्या आहे तो गुजरात पण आवडतो. सो हे नंतरचे ऑप्शन्स आहेत. बट नेहमी वाटतं की मुंबई इंडियन्सच जिंकावी. तर आता मी मॅच बघते, तुम्हाला पण झलक दाखवते. अँड एक लास्ट स्टोर बाकी आहे. 6 बॉलला 8 रन पाहिजेत. एकदम टफ मॅच चालू आहे. बघूया आता. अँड इकडे बघूया, झोपून गेलाय. बघता बघता एवढा कंटाळा येतो की झोपून जातो. सो मॅच संपलेली आहे. तुम्ही बघितलंच की गुजरात जिंकलेलं आहे. सो या हार्दिक पांड्या आहे त्याच्यामध्ये. सो आय एम हॅपी की ते जिंकले. तर चला आता मी आता झोपते अँड आपण भेटूया उद्या. बाय बाय. हाय गाईज, दिस इज नेक्स्ट डे. आज आहे सॅटर्डे. आता झालेली आहे सकाळची वेळ आणि मी करणार आहे देवपूजा. कारण की मी काल बाहेर गेलेले होते तर एक छान वस्त्र आणलेलं आहे. कृष्णाला पण वस्त्र आणलेलं आहे. तर म्हटलं थोडंसं देवाऱ्याचा लुक चेंज करू आपण. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा.
सो गाईज आता मी करत आहे जेवण. आता जस्ट मी गिव्ह अवे विनरचा व्लॉग शूट पण केला आणि अपलोड पण केला आहे आणि त्याच्यानंतर मी आता जेवण करत आहे. आय होप तुम्ही तो व्लॉग बघितला असेल. तुम्ही जर तो व्लॉग अजून बघितला नसेल तर जाऊन बघा की विनर्स कोण आहेत. तर आता जेवणामध्ये आहे बघा काय काय. गवारीची भाजी आहे, गुलाबजामुन आहेत, फुलके आहेत आणि दही आहे. प्रभाकरला भूक नाही आहे त्याच्यामुळे तो जेवण करत नाही आहे. तर मी पटकन जेवण करून घेते. आपण भेटूया नंतर. सो गाईज आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर. 4-5 कामं आहेत ती करण्यासाठी. आणि इकडे बघा प्रभाकर वाट बघत थांबला आहे. तो गेला होता फ्रेंडकडे. तर आता आम्ही चाललोय. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो गाईज आम्ही जाता जाता आलेलो आहे पाणीपुरी खाण्यासाठी. आधी फोटो मग सगळी कामं. सो गाईज पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही खाणार आहे कुल्फी. प्रभाकरसाठी मँगो कुल्फी आणि माझ्यासाठी शाही अंजीर. तशी तर मला रोज कुल्फी पाहिजे होती पण ह्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. सो मग मी अंजीर घेतली आहे. सो आम्ही आलेलो आहे टॉय शॉपमध्ये. प्रभाकरच्या फ्रेंडच्या मुलीचा उद्या बर्थडे आहे तर तिकडे जायचं आहे. तर त्याच्यासाठी एक छान पियानो घेतलेला आहे. आम्हाला दोघांना पण ते गिफ्ट खूप आवडलं. तुम्हाला पण दाखवते. बघा किती क्यूट आहे. आम्ही आलेलो आहे घरी अँड माझा मध्येच फोन स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे मला काहीच शूट नाही करता आलं. तर मी जी काही शॉपिंग केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी मी जेवण करून घेते. तर भेटूया नंतर. सो गाईज माझं झालेलं आहे जेवण आणि मला भयानक कंटाळा आलेला आहे. तरी पण म्हटलं की आपण काय शॉपिंग केली ती दाखवावी आणि नंतर झोपी जावं आणि हा ब्लॉग थांबवावा. तर सगळ्यात पहिल्यांदा दाखवते की मी काय घेतलेलं आहे. एक खूप छान मंगळसूत्र घेतलेलं आहे. मला ती डिझाईन खूप आवडली आणि म्हटलं घेऊन टाकू. खोटं आहे, खरं नाही आहे, बट कधीतरी घालायला छान आहे. हे बघा ही अशी आहे डिझाईन. तर हे खूप छान वाटतं आणि असं मला एकदा घ्यायचंच होतं. सो हे घेतलेलं आहे असंच फॉर अ चेंज म्हणून घालायला. त्याच्यानंतर मी अजून एक मंगळसूत्र घेतलेलं आहे. ते पण खूप छान आहे. सिम्पल आहे. ड्रेसवर पण घालू शकतो, साडीवर पण घालू शकतो. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. कसं आहे हे. असं आहे. सो खूप छान वाटतं. हे बघा असं सिंगल स्टोन आहे. सो हे एक मंगळसूत्र आहे. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे ड्रेस. मला खूप जास्त आवडला ड्रेसचा कलर आणि कॉटनमध्ये आहे आणि आता उन्हाळा आहे तर म्हटलं असे ड्रेस चांगले वाटतात उन्हाळ्यामध्ये घालायला. तर म्हणून असा अनारकली पॅटर्न घेतलेला आहे. हा बघा लेमन कलर आहे आणि खाली अशा फ्रिल्स आहेत त्याला. सो असं सिम्पल खूप छान वाटतं. सो हा एक ड्रेस घेतलेला आहे. त्याची ओढणी अशी आहे अँड ही पॅन्ट आहे. सो असं फुल सेट आहे. एक दिवस पूर्ण घातल्यावर तुम्ही बघालच. सो अशी सगळी होती आमची शॉपिंग. अँड त्याच्यानंतर अरे एक गोष्ट विसरली. हे एक थँक्यूचं कार्ड घेतलेलं आहे. ज्यांना मी माझं गिव्ह अवेचं गिफ्ट देणार आहे त्यांच्यासोबत मला एक कार्ड पण द्यायचं होतं, एक छोटासा मेसेज लिहून. तर त्याच्यासाठी मी हे कार्ड्स घेतलेले आहेत. तर असं सगळं होता आजचा हा व्लॉग. आजचा मला IPLची मॅच बघायची राहून गेली कारण वेळच मिळाला नाही मॅच बघायला. तर आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल. तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉगला लाईक शेअर करायला विसरू नका. कॉमेंट करायला विसरू नका. तर थांबते मी इथंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.